DJ मास्टर लवेश आणि DJ शान यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि मित्रांनो, मी यासाठी डीजेला थोडा वेळ थांबवलं की आपल्या या मैदानाच्या बाहेर सन्माननीय सिद्धेश भोसले आणि त्याचप्रमाणे सुमित ढेकळे यांच्या शॉपमधील काही ब्रँडेड बॅट्स इथे विकण्यासाठी त्यांनी आणलेले आहेत। NSP अर्थात नालासोपारा स्पोर्ट्स या ब्रँडच्या बॅट्स इथे विकण्यासाठी आणलेले आहेत। जर कोणाला इंटरेस्ट असेल, कोणाला खरेदी करायची असेल तर आपण सन्माननीय सिद्धेश भोसले आणि सन्माननीय सुमित ढेकळे यांच्याशी संपर्क साधायचा आहे। तर आकाश, आपण पाहतोय पुन्हा एकदा एकापेक्षा एक मातब्बर असे खेळाडू मैदानावरती उतरत आहेत। सर्वात प्रथम आपण पाहतोय तो समर्थ कडू, कारण ईश्वरानं जर तू विचार केलास ना तर एक आगळीवेगळी देहयष्टी प्रत्येक माणसालाच दिलेली आहे। जवळजवळ 700 कोटी लोक आहेत आणि प्रत्येकाची चाल वेगळी आहे, प्रत्येकाची ढाल वेगळी आहे, प्रत्येकाचं एक बॉडी लँग्वेज वेगळं आहे। आपण दूरवरूनच तो माणूस चालत येत असताना सहज ओळखू शकतो की हा समर्थ कडू आहे। आणि त्याच कारणास्तव मला इथे बंटी पेंढारी अर्थात अर्षद त्याचं नाव आहे, अर्षद पेंढारी मॅन फ्रॉम खोपोली, त्याचप्रमाणे संजय सोळंकी ज्याला इकू म्हणून ओळखलं जातं तो सुद्धा इथे मला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे योगेश पवार, असे अनेक खेळाडू जसजसे आपल्या नजरेमध्ये येतील। नरेश ठोंबरे सुद्धा मला वाटतं त्यांच्या संघामध्ये असावा। प्लेइंग आपल्याकडे लिस्ट आलेलीच आहे, परंतु जसजसे हे सर्व खेळाडू आपल्या नजरेमध्ये येतील तसतशी त्यांची ख्याती, त्यांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कर्तव्य आमचं आहेच आणि ते आम्ही करणारच आहोत। परंतु पुन्हा एकदा नवीन सामना घमासान सुरू होतोय आकाश, आणि सरांना विनंती आहे सन्माननीय ऋषी वैद्य सर इथे आलेले आहेत, त्यांचे सुद्धा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय। कारण वेल एज्युकेटेड अर्थात मित्रांनो, मी बऱ्याच वेळा सांगत असतो, सरांनी ऐकलं नसेल परंतु आज मी त्यांच्या समोर सांगत असतो की आपल्याला जर कोणाकडून प्रेरणा घ्यायची असेल ना कोणत्याही क्रिकेट खेळाडूकडून तर ऋषी वैद्य सरांकडून नक्कीच घ्यायची आहे। कारण त्यांनी आपलं शिक्षणसुद्धा पूर्ण केलं, ते मुलांना आज टीचिंगसुद्धा करतायत आणि त्याचप्रमाणे क्रिकेटवरती सुद्धा अधिराज्य गाजवलं। आणि ह्यांचं जे एक बॅलन्स साधायचा असतो तो साधणं फार गरजेचं आहे। कारण आज सर आपण पाहतोय बरेच खेळाडू जे आहेत ते शिक्षणापासून दूर जातात आणि असं होता कामा नये। तो चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूँ, खैर मकदम करता हूँ, वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ और आप सभी को ले चलता हूँ इस शानदार मैदान पर। इस प्रतियोगिता का ये तीसरा दिन और तीसरे दिन का ये तीसरा मैच आज जारी है। याच दरम्यान दोन्ही संघांचे जे 12वे खेळाडू आहेत, बंटी प्लीज आपल्या 12वा खेळाडूला पाठवा। दोन्ही संघांना माझी विनंती असेल। जी हाँ, सलामी बल्लेबाज के रूप में राहुल पेडनेकर मैन फ्रॉम नेवली, नॉन स्ट्राइक के एंड पर प्रशांत जायनाकवा मैन फ्रॉम वर्सोली, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी नरेश ठोंबरे के ऊपर। नरेश अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आया है। राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद वहां से कट होकर गेंद बाहर की तरफ निकल गई। विकेट कीपर समर्थ कडू के दस्तानों में। अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा, वाइड के साथ अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या का अकाउंट यहाँ पे ओपन होता हुआ 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद हम देख सकते हैं। 30 गज के दायरे के अंदर किस तरह से यहाँ पे फील्ड सजाई गई है। नरेश की अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद थी, उसे खूबसूरती के साथ ड्राइव किया था। गेंद डीप वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए।
4957 ही ज्याची कोणाची पिक असेल ती जागेवरून हटवायची, वाहतुकीला अडथळा होता कामा नये. पार्किंगची व्यवस्था केलेली आहे वेगळी. चला इतरत्र जे गाड्या आहेत त्या बाजूला काढायच्यात. चलिए फिर से एक बार, जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर भटके नरेश ठोमरे और अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा. एक रन फिर से एक बार यहाँ पे जुड़ेगा. आज विक्रोली की तरफ से हम दो बल्लेबाज देख रहे हैं जो कि अलीबाग से बिलोंग करते हैं. जी हाँ, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश की, उसे खोद कर खेला. दोनों भी खिलाड़ियों में मिसअंडरस्टैंडिंग यहाँ पे देखने को मिली. तू मैं, रन ले या न ले, इसी सोच में थे. हालांकि प्रशांत जायनाकवा, मगर तकदीर ने यहाँ पे साथ दिया. वक्त रहते हुए सही सलामत पहुँच गए अपने क्रीज पर. एक रन जैसे वैसे यहाँ पे मुकम्मल होता हुआ. एक रन के लिए बहुत बड़ा रिस्क उठाया था राहुल पेडनेकर ने. इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. पहला ओवर प्रगति पर नरेश ठोमरे का. राइट हैंडेड बल्लेबाज के लिए देखिए किस तरह से यहाँ पे फील्ड सजाई गई है. शॉर्ट कवर, शॉर्ट पॉइंट, बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ एक शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वायर लेग, और उसी के साथ एक मिड ऑन नजर आता हुआ 30 गज के दायरे के बाहर एक वैडिश लॉन्ग ऑफ. जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था. यही खासियत है इस गेंदबाज की. बहुत ही लंबे अरसे से प्रोफेशनल क्रिकेट यहाँ पे खेल रहे हैं और हर वक्त इसी तरह की गेंदबाजी करने के लिए माहिर और जाने जाते हैं नरेश ठोमरे, मैन फ्रॉम खोपोली. हालांकि रायगढ़ जिले का जो एक लेदर क्रिकेट की टीम है, उस टीम में इन्होंने बहुत साल अपना योगदान दिया है. इस मरतबा थोड़ी सी स्लोवर वन गेंद थी. गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ लाने की कोशिश की थी, उसमें काफ़ी हद तक सफल रहे और बैकफुट पर जाकर उसे स्टीयर करने की, उससे छेड़खानी करने की कोशिश की प्रशांत जायनाकवा ने, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. सीधा विकेट कीपर के हाथों में. फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद. लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है. 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद, और इस बीच ओवर पिच गेंद सामने पड़ी हुई, उसे कारपेट के सहारे बहुत ही खूबसूरती के साथ ऑन ड्राइव में तब्दील कर दिया था. लॉन्ग ऑन की दिशा में एक लंबी दौड़ लगाई और एक रन यहाँ पे शॉट का इशारा अंपायर जी का. फोर 4079 मेस्ट्रो गाडी ज्यांची कोणाची असेल त्यांनी लगेचच बाजूला करायची आहे. पार्किंगची व्यवस्था वेगळी करण्यात आलेली आहे. 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान. फिर से एक बार नरेश. जी हाँ, इस मरतबा स्क्वायर कट किया बहुत ही बढ़िया तरीके से. तकरीबन बैकवर्ड पॉइंट की दिशा में जो फील्डर तैनात थे उनकी बगल की से निकालने की कोशिश की, मगर वहाँ पे गेंद और बल्ले का कुछ न कुछ कनेक्शन था. गेंद और हाथों का उनका कनेक्शन था, इस वजह से गेंद वहीं पे रुक गई. इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और एक रन मुकम्मल कर लिया. और देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 9 रन. धीमी शुरुआत ज़रूर है, मगर यहाँ से जो गाड़ी उनकी सेकंड गियर में चल रही है उसे टॉप गियर में डालना होगा और 30 गज का दायरा जब मौजूद है उसका फ़ायदा भी उठाना होगा. ज़िंदगी हो या क्रिकेट का मैदान, रिस्क तो उठाना पड़ता है. रिस्क यहाँ पे उठाना होगा बल्लेबाज राहुल और उनके साथ प्रशांत को. हालांकि प्रशांत ने इसके पहले भी ओपन लॉर्ड्स में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए एक अपनी छाप छोड़ी है, एक मुहर ज़रूर लगाई है. क्योंकि अक्सर उनका कहना होता है कि गेंदबाज को नहीं देखना है, गेंद को देखना है, और उसी के तहत वो बल्लेबाजी करते हुए दिखाई देते हैं. इस बीच नए गेंदबाज आए हैं. संकेत पाटिल अपना निजी पहला ओवर लेके आए हैं. टीम की तरफ से दूसरा ओवर देखिए, थोड़ी सी अंतिम क्षणों में अपने बल्ले का फेस खोला और गेंद को स्टीयर किया था, मगर बैकवर्ड पॉइंट पर जब तक गेंद फील्ड होती चतुराई के साथ दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और फिर से एक बार यहाँ पे एक ही रन मुकम्मल कर लिया है. क्या एक एक रन बनाकर यहाँ पे काम बनेगा? 30 गज का यहाँ पे दायरा मौजूद है और इसकी याद मैं बार बार यहाँ पे दिला रहा हूँ, क्योंकि पहले 2 ओवर जो होंगे वो पावर प्ले का खेल होगा और वहाँ पे देखिए बड़े शॉट खेलने का यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों को सुनहरा मौका होगा. क्या यहाँ पे ये दोनों भी बल्लेबाज गेंदबाजी से प्रभावित है या कुछ
मनोवैज्ञानिक दबाव उनके ऊपर है, ये थोड़ा समझना होगा। मगर मुझे याद है स्ट्राइक एंड पर जो बल्लेबाज है उस बल्लेबाज में वो क्षमता है, वो काबिलियत, वो सलाहियत ज़रूर है कि यहाँ से किसी भी बल्लेबाज के वो छक्के छुड़ा सकते हैं। बहुत ही बढ़िया टैलेंट है, मगर आज टैलेंट और उसी के साथ प्रेशर किस तरह से हैंडल करते हैं ये देखना मज़ेदार होगा। जी अपने बॉलिंग मार पे देखिए गेंदबाज संकेत को थोड़ी सी दिक्कत पेश आई, फिर से एक बार धीरे धीरे अपने बॉलिंग मार पे जाते हुए देखिए आधा चांद यहाँ पे फील्डिंग में सजाया है। बहुत ही खूबसूरती के साथ बल्लेबाज को यहाँ पे ट्रैप लगाने की कोशिश, मगर इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे। बाल बच गए क्योंकि ये शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे और उस गेंद को वो जज नहीं कर पाया और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने उसका फ़ायदा उठाते हुए अपने छोर बदले और एक रन यहाँ पे फिर से एक बार मुकम्मल कर लिया है। 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार यहाँ पे महान ऑस्ट्रेलियन एक गेंदबाज की याद आती हुई, ग्लेन मैगरा जिनका जर्सी नंबर 11, उसी के साथ मोहम्मद कैफ और मोहम्मद शमी का भी जर्सी नंबर 11। पहले ओवर में मात्र 9 रन खर्च किए थे नरेश ठोंबरे ने। दूसरा ओवर संकेत ने जब से शुरू किया है बल्लेबाजों को द्विधा मनस्थिति में जरूर डाला है। जी हाँ, इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ उल्टे हाथ से उल्टा पुल्टा ये स्ट्रोक, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। आणि एक विनंती आहे, या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे त्या संघाचा सामना लगेचच आपण किट्टू 11 फकीरपाडा या संघाबरोबर लावणार आहोत। दोन्हीही संघांनी याची नोंद घ्या। ओहो, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, जाना था मुंबई पहुंच गए पूना। हालांकि गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद ऐसा महसूस कर रहे थे बल्लेबाज प्रशांत कि अंदर की तरफ गेंद आएगी, मगर अचानक गेंद बाहर की तरफ निकल गई और यही खासियत है और यही कलात्मकता है। जी हाँ, उल्टे हाथ से फिर से एक बार खेलने का प्रयास, मगर गेंद ने बल्ले का इस मरतबा अंदरूनी हिस्सा लिया और गेंद फिर से एक बार शॉर्ट पॉइंट की दिशा में जब तक फील्ड होती 1 रन लेने का अवसर यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों को। 1-1 रन, 2-2 रन और बीच बीच में एक बड़ा स्ट्रोक यहाँ पे आना लाजमी है, ज़रूरी है। कुल मिला के रनों की संख्या 16 रन। दोनों भी बल्लेबाज और बल्लेबाजी करने वाली टीम के लिए खुशखबर ये है, अच्छी बात ये है कि उन्होंने अब तक कोई विकेट नहीं खोया। अब ये दोनों भी बल्लेबाज सेट हो चुके हैं, दोनों भी बल्लेबाजों की आंखें यहाँ पे जम चुकी है। अब यहाँ पे अपने हाथ खोलने होंगे। ये लीजिए जिसकी मैं बात कर रहा था, राहुल ऑन द फायर। जैसे ही शॉट ऑफ प्लेन गेंद दिखी, थोड़ा सा ऑफ स्टंप पर जाकर क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और खेल दिया सीधा पैरेलल स्ट्रोक, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन। 6 BC 9267 ज्यांची कोणाची गाडी आहे त्यांनी लगेचच हटवा, लगेच करायची गाडी। अंतिम एक जो गेंद थी उसके ऊपर 6 रन बटोरे और बल्लेबाजी करने वाली टीम के लिए अर्थात अपनी टीम के लिए एक खुश खबर यहाँ पे देते हुए बल्लेबाज राहुल 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद, यानी 11 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो 55 रन स्कोरबोर्ड पर हमें नज़र आएंगे। हालांकि आज स्कोरबोर्ड थोड़ा सा खाली, हमारे गुणलेखक शायद चायपान के लिए गए हैं। फिर से एक बार मैं उनसे गुजारिश करूंगा जल्द से जल्द फिर से एक बार लौट आए, क्योंकि ये स्कोरबोर्ड बहुत ही महत्वपूर्ण है हमारे सभी क्रिकेट के दीवानों के लिए। जी हाँ, 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन। देखिए स्कोरबोर्ड अब यहाँ पे थोड़ा सा अलग दिशा में हमें नजर आता हुआ। पहले ओवर में 9 रन और दूसरे ओवर में संकेत ने खर्च किए हैं 13 रन। राहुल पेडनेकर 1 चौका और 1 छक्के की सहायता से खेल रहे हैं 10 रन बनाकर, जबकि प्रशांत जाइनाखवा ने 1 चौके की सहायता से अपने टीम के लिए अब तक 7 रन जोड़े हैं। इस बीच नए गेंदबाज आया है समर्थ कड़ू। हालांकि 40 प्लस हो चुके हैं, मगर आज भी अपने आप को मेंटेन किया है, अपने आप को तैयार रखा है, बहुत ही मेहनत करते हैं अपने बॉडी पर।
अपना स्टैमिना, अपनी बॉडी और उसी के साथ अपने डाइट पर उन्होंने जो काम किया है, उसी वजह से आज भी तरोताज़ा हमेशा लगते हैं वो। बाएं हाथ से राउंड विकेट। जी हाँ, फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने का प्रयास, हालांकि गेंद बल्ले के बीचों बीच नहीं टकराई थी, गेंद बल्ले के निचले हिस्से पे टकराने के बाद डीप पॉइंट की दिशा में ट्रैवल कर रही थी। डीप में फील्डर तैनात थे और इसी वजह से बल्लेबाज प्रशांत को मात्र एक ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ेगा। देखिए हमारे कमेंट्री बॉक्स में छोटिया भी यहाँ पे जुड़े हुए हैं। छोटिया, आपका बहुत बहुत तहे दिल से, दिल की गहराई से स्वागत। 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये मैच बहुत ही मज़ेदार होगा। जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था। समर्थ कड़ू के पास एक्सपीरियंस है, अनुभव की कोई कमी नहीं है। किस बल्लेबाज को किस तरह से गेंदबाजी करनी है, स्पेशली नेचुरल विकेट पर, मिट्टी के विकेट पर वो हमेशा राजा होते हैं। MH06CG0283 एप्रिलला ज्यांची कोणाची असेल, डीओ कोणाची असेल त्यांनी लगेचच हटवायची आहे। 0283 जब से समर्थ कड़ू बॉलिंग मार्क पे आया है तब से रनों को सुखा दिया है। 3 गेंदों में मात्र 1 ही रन खर्च किया है। जी हाँ, इसमें तब ओवर पिच गेंद ऑन द राइज, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक ज़रूर, मगर गैप ढूंढने में नाकामयाबी और इसी वजह से डीप मिड विकेट की दिशा में उस गेंद को जब फील्ड करते तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका, सिर्फ 1 रन मिलता हुआ। 4 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए हैं गेंदबाज समर्थ कड़ू ने। देखिए 30 गज का दायरा हटने के बाद राइट हैंडेड बल्लेबाज के लिए डीप पॉइंट, डीप कवर और उसी के साथ एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर की दिशा में एक फील्डर, डीप स्क्वायर लेग, पूरी तरीके से फील्ड फैलाई जा चुकी है। यहाँ पे चौका या छक्का बचाने की कोशिश, बड़े स्ट्रोक के ऊपर अंकुश लगाने का प्रयास, मगर इस स्ट्रोक के लिए कहाँ फील्डिंग सजाओगे। तकदीर का चौका यहाँ पे आता हुआ प्रशांत के बल्ले से, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और शॉर्ट फाइन लेके फील्डर को चकाती हुई गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा की बाहर, रफू चक्कर 4 रन के लिए। नहीं होंगे। आपको अगर एक अच्छा टारगेट यहाँ पे सेट करना है तो और कम से कम 30 या 40 रनों की सख्त ज़रूरत है। इसी स्कोर को आपको कम से कम 70 तक पहुँचाना होगा, क्योंकि 5 ओवर का ये मुकाबला है और एक से बढ़कर एक जो गेंदबाजी करने वाली टीम है, उस टीम में अनेक ऐसे बल्लेबाज हैं जो आसानी के साथ ये रन चेस कर सकते हैं। और इसी वजह से यहाँ पे जो थर्ड गियर में गाड़ी चल रही है, आकाश आप क्या कहोगे? यहाँ पे ऋषि सर ने कहा कि ये काफ़ी नहीं होंगे 30 रन। धावांचा दुष्काळ पडलाय। आपण जर बघितलं ना तर या आधीच्या मॅच मध्ये केवळ आणि केवळ चौकार आणि षटकारांची परिभाषा केली जाते। विक्रोळियन्स विक्रोळी हे नाव जरी आपण घेतलं ना तरी सुद्धा मोठे फटकेच अपेक्षित असतं। मात्र असं असताना मैदानावरती थोडंसं रसिक मायबाप प्रेक्षकांचा भ्रम निराश झालाय, एवढंच मी म्हणेन। जी बहुत ही सही कहा आपने, क्योंकि ऋषि सर भी वही कह रहे थे और मेरी भी मानसिकता यही है कि 30 रन काफ़ी नहीं होंगे। एक से बढ़कर एक बल्लेबाज अगर गेंदबाजी करने वाली टीम में मौजूद है आज, तो यहाँ पे कम से कम 60 से 65 रन बनाना ज़रूरी है। इस बीच नए गेंदबाज आए हैं, हुसैन अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके, चीता कैंप से ये बिलोंग करते हैं मुंबई में। बहुत ही नामचीन खिलाड़ी है, जाने माने खिलाड़ी है, स्पेशली गेंदबाजी करने के लिए माहिर। अलग अलग तरह की गेंदबाजी करते हैं, कभी लेग कटर, कभी ऑफ कटर, कभी यॉर्कर, कभी बाउंसर। आज फिर से एक बार उनके सामने एक चुनौती होगी
बायां हाथ के बल्लेबाज राहुल पेडनेकर की। जी हाँ, बैकफुट पर जाकर क्रीज की कोने का इस्तेमाल ज़रूर किया था, मगर फंस गए लॉन्ग ऑन की दिशा में। एक आसान सा कैच और इसी के साथ ये पहला छटका लगता हुआ। राहुल आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं विशाल म्हात्रे मैदान में नमूदार होते हुए नॉन स्ट्राइक के एंड पर, और ये पहली सफलता स्ट्राइक एंड पर, ये पहली सफलता हुसैन के नाम। हुसैन ने जैसे ही यहाँ पे अपने हाथों में गेंद ली है, उनके कैप्टन ने उनके हाथों में गेंद सौंपी है, पहले ही गेंद पर एक सफलता दिलाई, अपने नाम एक विकेट यहाँ पे अर्जित किया है। विशाल भी अलीबाग से बिलोंग करते हैं और एक बहुत ही अच्छे बल्लेबाज में उनकी गिनती ज़रूर की जाती है। आज विशाल को बड़े स्ट्रोक खेलने होंगे और उसी के साथ एक यादगार पारी खेलनी होगी। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, मगर बल्लेबाज विशाल उसे परख नहीं पाए थे। हालांकि नाकाम कोशिश उस गेंद को खेलने की ज़रूर की उन्होंने, मगर गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई मुलाकात नहीं थी। विकेट के पीछे हम देख सकते हैं अर्श पेंडारी अर्थात बंटी नाम से जाने जाते हैं। जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया है और गेंद बल्ले के बीचों बीच टकराई और एक मध्यम सा मधुर सा शानदार सा आवाज आया और गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर हवाई 6 रनों के लिए। अब यहां पे मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर किया है, अर्थात हुसैन के ऊपर बल्लेबाज विशाल ने शानदार छक्के के साथ आगाज किया है। उन्होंने अपना खाता खोला, इस मरतबा फिर से एक बार बैकफुट पर जाकर पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद इस मरतबा बल्ले के निचले हिस्से पे लगी और इसी वजह से कारपेट के सहारे मिड विकेट की दिशा में जब तक वो गेंद फील्ड हो तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है। 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, इस मरतबा प्रयास तो किया था जोरदार हिट लगाने का, मगर हुसैन की यही तो खासियत है, लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद गेंद को अंदर की तरफ तकरीबन 1 हाथ घुमाया था। गेंद के ऊपर किस तरह से उंगलियां फेरी जाती है, उंगलियों को किस तरह से इस्तेमाल किया जाता है, अपने कंधे का इस्तेमाल किस तरह से किया जाता है गेंदबाजी करते वक्त। ओहो, तेज तर्रार गेंद थी, मगर इस मरतबा लाइन से पूरी तरीके से भटक गए। लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल गई। विकेट कीपर बंटी के हाथों में अंपायर जी का वाइड का इशारा, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन और रनों की संख्या हो चुकी है 38 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। 4th ओवर इन प्रोग्रेस, ये 4था ओवर प्रगति पर। हुसैन फिर से एक बार, जी हाँ, इसमें तबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर गए और अपने आप को रूम दिया। उस गेंद को स्क्वायर कट बहुत ही बढ़िया तरीके से खेला। गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार गोली की रफ्तार से 4 रनों के लिए। फोर 4079 मेट्रो गाडी ज्यांची कोणाची आहे वारंवार सूचना देतोय आपण, बाजूला करायची आहे, अन्यथा स्वयंसेवक हवा काढायला जातील। धन्यवाद। देखिए, अक्सर क्रिकेट में कहा जाता है कि लुक एट द बॉल नॉट टू द बॉलर। बॉलर को यहाँ पे देखना नहीं है कि तुम्हारे सामने कौन से गेंदबाज है, कितना बड़ा नाम है, बस गेंद को देखना है। वीरेंद्र सहवाग की तरह, वीरेंद्र सहवाग अक्सर एक अलग ही रसायन और अलग ही तरह के वो खिलाड़ी थे, क्योंकि इसके पहले जो भी सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आए, उन्होंने गेंद को छोड़कर पुरानी की, मगर इस खिलाड़ी ने उस गेंद को मारकर पुरानी की। और यहाँ पे इन बल्लेबाजों को यही करना होगा। अब यहाँ पे रिस्क उठाना होगा, बड़े स्ट्रोक के लिए जाना होगा, क्योंकि आपके पास कोई ऑप्शन नहीं है, कोई चारा नहीं है। जी हाँ, जोरदार प्रहार तो करना चाहते थे इस मरतबा, मगर फुटवर्क का बिल्कुल इस्तेमाल नहीं, खड़े खड़े खेलने की कोशिश थी। गेंद और बल्ले का ताल्लुक बिल्कुल नहीं है। विशाल को गेंद की लाइन में आना होगा
और कम से कम गेंद और बल्ले का मुलाकात होना ज़रूरी है। जी हाँ, फुलर लेंथ यॉर्कर करने का प्रयास, वाइड यॉर्कर करने की कोशिश की, काफ़ी हद तक सफल रहे और आज सही मायनों में यहाँ पे समर्थ गढ़ू ने प्रभावित किया है। पहले ओवर में मात्र 8 रन खर्च किए, हालांकि उनके हाथ सफलता नहीं लगी, मगर तकरीबन यहाँ से 4 गेंदें उन्होंने बिंदी की है। जी हाँ, फुल टॉस गेंद, लोअर फुल टॉस गेंद थी, उसे एलिवेशन नहीं दे पाए, कारपेट के सहारे उसे खेला। मिड विकेट की दिशा में गेंद धीरे धीरे जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चहलकदमी के साथ 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया। प्रतीक भगत यांच्यातर्फे पारितोषिक आलेलं आहे विशाल यांच्यासाठी। जर आपण षटकार मारलात तर प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक। गेंद के नीचे संजय सोलंकी अर्थात इको नाम से जाने जाते हैं और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। देखिए वैद्य सर, आप भी विक्रोली से खेल चुके हैं, मगर आज हालांकि ये कारण आपको ही मालूम होगा कि आज उनके प्लेयर तो नहीं यहाँ पे दिखाई दे रहे हैं, ये सारे लोकल प्लेयर यहाँ पे दिखाई दे रहे हैं। जी हाँ, ओवर पिच गेंद, उसे ऑन द राइज खेला है ज़रूर, मगर गैप ढूंढने में कामयाबी नहीं। एक ही रन यहाँ पे मिलेगा, एक रन पर ही बल्लेबाजों को संतुष्ट रहना होगा। इस तरह की यहाँ पे गेंदबाजी की है। जी हाँ, कमाल की गेंदबाजी, तेज तर्रार गेंद, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गोली की रफ्तार से बल्लेबाज को मिस करती हुई सीधा स्टंप से जाके टकराई, खंबा उखाड़ दिया है और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। तर मित्रांनो, आपण पाहतोय की इथे पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे। निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये 44 धावा इथे जोडलेल्या आहेत आणि 45 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे। पुन्हा एकदा माझ्या समवेत सन्माननीय वैद्य सर आणि आकाश मांजरेकर हे जोडले जाणार आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय। विनंती असेल सर्व खेळाडूंना की आपण एका रांगेत मैदानाच्या बाहेर जावं। वेलकम आकाश अँड वेलकम वैद्य सर, धन्यवाद। बघा, आपण ना नेहमी म्हणतो की विक्रोळी संघ आहे तर मोठे फटके बघायला मिळतील, विक्रोळी संघ आहे तर चांगले खेळाडू बघायला मिळतील। मात्र आज नावच फक्त विक्रोळीयांचं आहे असं म्हणावं लागेल, कारण खेळाडू तेवढे मोठे दिसलेले नाही आहेत। अगदी त्याच वेळेला धावा सुद्धा तितक्या मोठ्या झालेल्या नाही आहेत। 30 चेंडूंमध्ये 45 धावा झाल्यात। प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण पाहिलं तर मोठी मोठी नावं आहेत। मग असं असताना साधारणपणे सर काय विचार करताय, काय पद्धतीची मॅच होऊ शकणार आहे? असं बघायला गेलं तर तुम्ही आता म्हणालात की विक्रोलियन्सचे प्लेयर दिसत नाही आहेत, त्याचं कारण असं आहे की आज मुंबईमध्ये 2 टुर्नामेंट चालू आहेत। एक टुर्नामेंट गोरेगावला चालू आहे, तिकडे पण एंट्री आहे। त्याच्यानंतर दुपारच्या हाफला ठाण्याला टुर्नामेंट आहे, तिकडे पण एंट्री आहे। आणि आज त्या ड्रॉप्रमाणे त्यांची मॅच विक्रोलियन्सची आजच इकडे आली, त्यामुळे सगळ्या प्लेयरना एका वेळेस सगळीकडे खेळणं तर शक्य नव्हतं। त्यामुळे अमोल सरांनी माझ्या मते माट्याला सांगितलं होतं ही टीम बनवायला, त्याने ती टीम बनवली आहे। त्यामुळे तुम्हाला जास्त करून अलिबाग आणि इकडचेच या परिसरातील खेळाडू दिसत आहेत। आणि मॅचचं म्हणाल तर 45 धावा 5 ओव्हरमध्ये करायचे आहेत। तर जसं मी आधी म्हटलं होतं की क्रिकेट अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये काहीही कधी घडू शकतं। ज्या खेळाडूंना संधी मिळाली आहे त्या लोकांनी जर आपलं पूर्ण 100% दिलं तर ही मॅच पण शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकते आणि इंटरेस्टिंग होऊ शकते। निश्चितच या पहिल्या 2 षटकांमध्ये ना पॉवर प्ले फार महत्त्वाचा ठरणार आहे। पॉवर प्ले मध्ये आपण किती धावा वाचवतोय, रोखतोय, यावरती पुढच्या गोलंदाजांची संधी सुद्धा असणार आहे। मग अशा वेळेला
मी काही गोलंदाजांची नावं सुद्धा घेईन. याच्यामध्ये सुरेंद्रची गोलंदाजी फार महत्त्वाची असणार आहे, कारण त्याची बोटांची जादू बऱ्याच वेळेला मोठ्या मोठ्या फलंदाजांना धूळ चारली जाते, असं आपण बऱ्याच वेळेला पाहिले. आणि मग असं असताना आज विक्रोलियन संघ कशा पद्धतीची कामगिरी करेल हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतो. एका बाजूला अर्थातच आपल्याला बघायला मिळेल समर्थ कडू, तर दुसऱ्या बाजूला असणार आहे संजय सोळंकी, इकू ज्याला म्हटलं जातं. आणि दोघंही नामवंत खेळाडू आहेत. आज आपण प्रतिस्पर्धी संघ जर बघितले ना, सर्वेश 11 दिघोडी संघ, त्यांनी पूर्ण तयारी केली आहे, पूर्ण अभ्यास केले की कोणते खेळाडू आपल्याकडे आणायचे. आज रथी महारथी खेळाडूंची मांदियाळी या मैदानावरती अर्थात जगविख्यात करमरकर क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. बघा, याच मैदानावरती एक नाईट क्रिकेटची स्पर्धा सुद्धा अनाऊन्स झालेली आहे, त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या स्पर्धा सुद्धा याच मैदानावरती होतील. आणि मला वाटते माझ्या माहितीत तरी पहिली नाईट स्पर्धा असणार आहे या विभागामध्ये, जिथे या मैदानावरती होणार आहे. इतके भव्य आयोजन या ठिकाणी अर्थातच आपण पाहतोय दर्शनजी वाकडे यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. आणि रसिक मायबा प्रेक्षकांचं प्रेम या स्पर्धेला नक्कीच असतं. बघा, तसं आपण बघायला गेलो ना तर अलिबागच्या एका कोपऱ्यामध्ये अर्थात सासवणे गावामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आहे. ज्यांना येणं शक्य नाही ते युट्यूबच्या माध्यमातून, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे प्रेक्षक अर्थात आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेला व्ह्यूवरशिप आपण जर पाहिली ना तर 50,000च्या वर आसपास आतापर्यंत एकूण पोहोचलेली आपण पाहिली आहे. त्यामुळे या स्पर्धेवरती दर्शनजी वाकडे यांच्यावरती आणि अर्थातच अमृतदादा वाकडे यांच्यावरती सर्वांचं प्रेम होतं, अजूनही आहे आणि ते असंच राहील. हे व्ह्यूवर्सकडे बघितल्यावरती, ही फिगर बघितल्यावरती आपल्याकडे नक्कीच लक्षात येते. वळीयत मैदानाकडे जिथे स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय समर्थ कडू, लेफ्ट हँडेड बॅट्समन, ज्याच्याकडे बॅटिंग बघितली ना की थोडंसं कुठेतरी फलंदाजांना सुद्धा खऱ्या अर्थानं एक आदर्श मानावा अशा पद्धतीचा अर्थात हा खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती रुपेशला या ठिकाणी पाचारण केलंय. पंच किरण भोसले सर सांगतायत लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू आपण पाहतोय थोडासा रनअप मध्ये बिघाड झालाय. रनअप मध्ये बिघाड होणं स्वाभाविक आहे, कारण समोर आपण पाहिलं तर समर्थ कडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आधुनिक फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. यावेळेला मात्र रुपेशने पहिला चेंडू फुलर लेन पद्धतीचा टाकलाय. फलंदाजाची मानसिकता जणू काही ओळखली आणि तदनंतर केलेली गोलंदाजी वाखाडण्याजोगी आपण पाहतोय. बघा, अशाच पद्धतीचे काही वैविध्यपूर्ण गोलंदाजी व्हरायटी व्हेरिएशन दाखवणं गरजेचं आहे, कारण फलंदाजांना आपल्या तितकंसं काही करता आलं नाहीये. गोलंदाजांना आता मिरॅकल करणं मैदानावरती गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू इनसाइड आउट फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेने अर्थातच चेंडू ट्रॅव्हल करतोय. वाईडेस्ट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूने ट्रॅव्हल केला. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती आपण पाहतोय. बघा, क्षेत्ररक्षण करताना जितक्या धावा आपण वाचवणार आहोत ना तितकाच फायदा आपल्या गोलंदाजांना मिळणार आहे, हे विक्रोलियन संघाने विसरून चालणार नाहीये. बघा, रिप्लेमध्ये काय कमालीचा फटका होता, जिथे क्षेत्ररक्षक होता तिथेच फटका गेला जरूर, मात्र फटक्याचं कॅल्क्युलेशन चांगलं होतं. स्ट्राईक एंडवरती संजय सोलंकी, येस फॅक्टर मैदानावरती आपण पाहतोय. दरम्यान यावेळेला मात्र कुठेतरी डिसिजन रिवोक केला जातोय, कारण चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. बघा, शंकराचा तिसरा डोळा असतो ना, त्या पद्धतीने टेनिस क्रिकेट .inचा तिसरा डोळा आमच्याकडे आहे. रिप्लेमध्ये आपल्याला दिसला की अर्थातच खेळाडूचा अर्थात शरीर कुठेतरी सीमारेषेला नजदीक टच झालाय. यावेळेला मात्र बोनस मिळालाय. ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण, फलंदाजाला दिलं गेलं आमंत्रण. चेंडू सीमारेषा पार, षटकार. समर्थ कडूला आपण असे चेंडू जर दिवसभर जरी टाकत राहिल्यात ना तरी सुद्धा तो दिवसभर असे फटके मारू शकतो. ही त्याच्याकडे किमी आहे, हा त्याच्या बॅटचा फ्लो आहे आणि त्याच्याकडे मिळालेला हा अनुभव सुद्धा आहे. आणखीन एक मोठा फटका आहे ऑन साइडच्या दिशेने, स्टँड अँड डिलिव्हर्ड. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पलीकडे. दी समर्थ कडू शो इज ऑन.
सुरुवातीला उशीर होतोय असं वाटत होतं, मात्र हा वेळ जणू काही आता वाचवला जाणार आहे असंच काहीसं चित्र वाटू लागलंय. 16 धावा धाफलकावरती लागल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. समर्थ कडूने आता मात्र हल्ला बोल करायला सुरुवात केली आहे. स्विच हिट पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती जो प्रयत्न होता तोच प्रयत्न यावेळेला सुद्धा केला. गोलंदाजाने सुद्धा तीच लाईन तीच लेंथ पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू काही झालंय असंच काहीसं वाटू लागलंय. 0-4-6-6-0 अशा पद्धतीचा हा स्कोर मैदानावरती आहे. 16 धावा धावफलकावरती आहे. 45 धावसंख्याचा धावफलक पार करायचा आहे. फुलरलेन पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. शेवट गोड झालाय असं म्हटलं तरी हरकत नाहीये. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्यात. रिक्वायर रन रेट आपण पाहिला ना तर केवळ 7.25 ची सरासरी आपण पाहतोय. इथून मात्र जर आपण पाहिलं विक्रोलियन संघाला जर कमबॅक करायचा असेल तर विकेट्स मिळणं गरजेचं आहे, ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे. यावरती अर्थातच आपण सरांचं म्हणणं जाणून घेऊया काय पद्धतीची ही मॅच कडे बघितलं जाईल. आता तरी बघितलं तरी मॅच बॅटिंग साईडच्या दिशेनेच झुकली असं म्हणायला हरकत नाही. कारण 24 चेंडूमध्ये 29 धावा फक्त करायच्या आहेत, तर जास्ती नाही आहेत. पण जसं तुम्ही म्हणालात की जर विकेट्स मिळाल्या तर क्रिकेटमध्ये थोडंसं रंगत येऊ शकते. त्यामुळे आता गोलंदाजाने हा प्रयत्न केला पाहिजे की मी रन्स पण कमी देऊन विकेट्स घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे प्रेक्षक टेनिस क्रिकेटवरती आपल्याला स्क्रीनवरती बघतायत त्यांनी ड्रोनचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले. कमालीचे चित्र या ठिकाणी आपण अनुभवले. गोलंदाजीवरती चेंज करण्यात आलाय. सौरभ ठोंबरे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. मिळकतकारचा हा खेळाडू मैदानावरती आज सज्ज झालाय. सौरभ ठोंबरे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय वेगवान खेळला होता, मात्र या वेळेला मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या आत या ठिकाणी फील्ड करण्यात येते. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे. बघा मिड विकेट जवळजवळ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, तिथून लॉंग ऑनच्या दिशेने आला, चेंडूला कव्हर अप केला आणि तदनंतर मात्र आपल्या संघासाठी धावा वाजवल्यात. यावेळेला सिंगल डबलने काही होणार नाही. विकेट जर मिळाली तर आणि तरच विक्रोलियन संघ या मॅच मध्ये कमबॅक करून जाईल. अदरवाईज सर्वेश 11 दिघोडी संघ ही मॅच तिसऱ्या षटकातच संपवेल यात तेवढी मात्र शंका नाहीये, कारण समर्थकडून स्ट्राईक एंडवर आहे. अपील केले जाते, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही आहे, कारण शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू आलाय. सरप्राईज डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी फलंदाज समर्थ कडूला अधिकच्या उसळीला बीट केलेला आपण पाहतो. रिप्ले मध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सहज पद्धतीने या चेंडूचं विश्लेषण आपण लक्षात घेतोय. क्षेत्ररक्षक तैनात धावचित करण्याची नामी संधी. एक्झिक्युशन मध्ये विशाल कडना चुकी झाली. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये चुकीला माफी नाहीये, परिपक्वता असावी. आणि मात्र अशी जर संधी आपण सोडत असाल ना तर प्रतिस्पर्धी संघाला आपण हे बोनस देत आहे हे विसरून चालणार नाहीये. 18 ऑन स्कोरबोर्ड. 18 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. सौरभचं कौतुक करूया, चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. आपण पाहिलं एक युवा खेळाडू आहे सौरभ ठोंबरे. मिळकतकार अलिबागचा खेळाडू. संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करण्यासाठी खऱ्या अर्थानं जिद्द आणि चिकाटीने गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडूंवरती केवळ 2 धावा दिल्यात. पुन्हा एकदा फुलरलेन प्रकारचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय बघा फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये चेंडू गेला, त्याला गॅदर केलं, एक्झिक्यूट केलं आणि डॉट चेंडूची सांगता. आपण पाहतोय संजय सोळंकीला सुद्धा त्याने बीट केलंय. थोडंसं संभ्रमात टाकतोय की शॉट सिलेक्शन काय असावं, कारण चेंडूचा वेग थोडासा अधिक आहे, त्यामुळे फलंदाज थोडा सरप्राईज झालाय. शॉर्ट पिच चेंडू ऑनसाइडच्या दिशेने. यावेळेला मात्र पुल सक्सेसफुल. काउ कॉर्नर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सौरभ ठोंबरेचं आपण कौतुक करत होतो, दुधात माशी पडावी त्या पद्धतीने काही मैदानावरती घडलं. षटकार आला आणि तदनंतर मात्र इक्वेशन आणखीन सोपं येऊन पोहोचले. 24 ऑन स्कोरबोर्ड. आणखीन एक मोठा फटका. यावेळेचा चेंडू जास्त वेळ हवेत आहे. आमचे कॅमेरामॅन सुद्धा धुंड धुंड रे साजनासारखा चेंडूला हवेत शोधत होते. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक फलंदाज बाद.
षटकाचा शेवट गोड झालाय असं आपण म्हणूयात, कारण सुरुवातीचे 4 चेंडूंवरती केवळ 2 धावा आल्या होत्या. शेवटच्या 2 चेंडूंवरती आपण पाहिला तर विकेट सुद्धा मिळाल्या. सौरभ ठोंबरेचं हा षटक या ठिकाणी समाप्त झालं. या षटकामध्ये केवळ 8 धावा दिल्या गेल्या. एका फलंदाजाला बाद केलं आणि संजय सोळंकी सारख्या फलंदाजाला बाद केलं. त्यामुळे अर्थातच आपल्या पट्ट्यातील ग्रामीण खेळाडूला त्याच्यासाठी ही मोठी बाब असणार आहे. वळूयात मैदानावरती, जिथे गोलंदाजीमध्ये आता मात्र पूर्णपणे बदलाव करण्यात येतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहिलं, बॉलर कोण रे? फलंदाजीसाठी आपण पाहिलं प्रथमेश नॉन स्ट्राईक एंड वरती जरूर पाहायला मिळतोय. आपण पाहिलं यंदाच्या मुंबई प्रीमियर लीग मध्ये प्रथमेशने चांगला खेळ दाखवला. उत्कृष्ट फलंदाज या नावावरती त्याने शिक्कामोर्तब केलं होतं. तोच प्रथमेश आज आपण पाहतोय सर्वेश 11 दिगोडी संघासाठी प्रतिनिधित्व करतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती अक्षय जरूर आलाय. अक्षयला सुद्धा या ठिकाणी संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. आहा, दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. पंचांनी या चेंडूला मात्र आपण पाहिलं तर नो बॉल घोषित केलं, कारण विकेट पासून बाहेर चेंडू पडलाय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट ही संकल्पनेवरती हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. अक्षय गोलंदाजीच्या मोर्चावरती पहिला चेंडू आपण पाहिला तर दिशाहीन चेंडू टाकलाय. ना लाईनवरती कंट्रोल होतं, ना लेंथवरती नियंत्रण होतं. केवळ आणि केवळ चेंडू टाकला गेला. रिधम अजिबात नव्हती. फ्री हिट असणार आहे समर्थ कडूसाठी. समर्थ कडू कधीच सोडत नाहीये. फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला चेंडू. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली गेली. काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एकेरी धाव या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. बघा, या मॅच मधली चुरसता जी आहे ना ती पूर्णपणे निघून गेली आहे. या मॅच मध्ये रसिक मायबाप प्रेक्षकांचं अजिबात लक्ष लागत नाहीये, कारण आपण पाहिलं तर एकतर्फी मॅच होताना आपण अनुभवतोय. आणखीन एखाद दुसरी जर विकेट गेली तर आणि तरच या मॅच मध्ये कमबॅक केलं जाऊ शकेल, हे अक्षय आणि विक्रोलियन संघ जाणतोय. चांगला चेंडू आहे. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळला जातोय. चेंडू खाली राहुल पेडणेकर तैनात जरूर आहे. फील्ड केली जाईल, फेक केली जाईल. तोपर्यंत अगदी गार्डन मध्ये फिरावं ना त्या पद्धतीचा वॉक कंप्लीट केला गेला. एक धाव पूर्ण केली आहे आणि अर्थातच आपण धावफलकावरती नजर टाकूया. 27 ऑन स्कोरबोर्ड. 27 धावा धावफलकावरती लागलेत. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, केवळ आणि केवळ चेंडूला दिशा दिली जाते आहे. बघा, कोण म्हणतं क्रिकेट या खेळामध्ये केवळ ताकद हवी आहे, नजाकत सुद्धा हवे, हे समर्थकडून दाखवले. अप्रतिम फटका, चौकार. मध्ये असावा. समर्थकडू अनुभवी आहे, त्याने ओळखलं की हा चेंडू स्लोवर वन आहे, फुलटॉस मध्ये कन्वर्ट होते, केवळ दिशा दिली. आता मात्र मोठा फटका आहे. बॅट मधून एकदम मधुर आवाज आलाय, कारण चेंडू जाणार आहे काव कॉर्नर अर्थात वाईडेस्ट लॉंगॉनच्या दिशेने, सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. टू 11 संघाचं कर्णधार आपण तयार राहायचंय. मॅच लगेचच आपली खेळवली जाणार आहे. फुलटॉस चेंडू जरूर आहे. आपण पाहतोय चांगला चेंडू या ठिकाणी समाप्त झालाय. डॉट चेंडूची घोषणा पंचांनी या ठिकाणी जरूर केली आहे. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 37 रन स्कोरवर 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या मॅच मध्ये 13 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. केवळ औपचारिकता बाकी असं चित्र मैदानावरती आपण अनुभवतोय. यावेळचा चेंडू बीमर आहे. बीमर सोबत बक्षीस आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. नो +6. आधी सांगितलं होतं जर समर्थकडून मैदानावरती राहिला ना तो 3 षटकांमध्येच मॅच संपवेल. स्कोर लेवल झालेला आपण पाहतोय. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. केवळ एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी की टू 11 फकीरपाडा संघ चला आपला कर्णधार त्वरित पाठवा. आपली मॅच यानंतर लगेचच खेळवली जाणार आहे. ही मॅच खऱ्या अर्थानं महत्वाची असणार आहे. दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ खेळाडू आहेत. दोन्ही संघांमध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या प्रकारचे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळालेत. सरळ विनिंग स्ट्रोक
लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर गगनभेदी गगनचुंबी षटकार. 14 चेंडू 40 धावा नॉट आउट इनिंग या ठिकाणी केली आहे आणि विनिंग फटका या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमाल, लाजवाब, धमाल अशा पद्धतीची इनिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अॅनालिस्ट थोडस केलं ना तर प्रशांत जायनाखवाने सुरुवातीला प्रयत्न जरूर केले, मात्र तदनंतर कुठल्याही फलंदाजाला मोठी फटकेबाजी करता आली नाही. सर्वेश 11 दिघोडी संघासाठी समर्थकडून 40 धावा केल्या. समर्थकडून गोलंदाजी करताना सुद्धा 2 ओव्हर टाकल्या, केवळ 10 धावा देत एक फलंदाजाला बाद केलं. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक कोणाला दिलं जावं यावरती आमच्या स्टॅटिस्टिशियनला सुद्धा काही टेन्शन नाही आहे. अर्थात टेनिस क्रिकेटवाल्यांना सुद्धा टेन्शन नाही आहे, कारण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक नन अदर दॅन समर्थ कडूकडे जाणार आहे, ज्यांनी एक चांगल्या पद्धतीची खेळी केली आहे. वळूयात नाणेफेकीकडे, जिथे एका बाजूला किट्टू 11 फकीरपाडा, दुसऱ्या बाजूला सर्वेश 11 दिघोडी संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, दोन्ही संघाचे कर्णधार सर्वेश 11 दिघोडी आणि अगदी त्याच वेळेला किट्टू 11 फकीरपाडा संघ, दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित उपलब्ध व्हायचंय. आपण पाहिलं तर दोन्ही संघांनी चांगला खेळ करून दाखवलाय, दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय अब्बू या ठिकाणी जरूर आहे. काल रात्री आपण पाहिलं घाटकोपर सारख्या ठिकाणी खेळून जरूर आलेत. गावदेवी गावठाण या संघाचं प्रतिनिधित्व करून आलेत आणि अगदी त्यानंतर मात्र बरेचसे खेळ आलेत जे क्रिकेट स्पर्धा खेळून आज मात्र अमृतदादा चषक 2022 कडे आलेत आणि ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे आणि अभिमानाची आहे.